नमस्कार, मी विभ्राव कराडे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीचं जे जंतर मंतर वरील आंदोलन आहे त्या आंदोलनानं उग्र असं स्वरूप घेतलेलं आहे. म्हणजे आंदोलन कोणत्या वळणावरती जाऊन ठेपल हे सांगता येणार नाही अशी स्थिती आता देशाची निर्माण झालेली आहे. त्यातच विरोधकांनी सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आपला. आणि जो परवाचा जो पोलिसांनी जो लाठी हल्ला केला या आंदोलनकर्त्या मुलामुलींवरती, त्यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामध्ये तिच्या मानेला काठी लागली होती आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला अक्षरशः. म्हणजे किती भयान परिस्थिती ही देशामध्ये निर्माण झालेली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे जे काही आमदार खासदार आहेत यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झालेली आहे. पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्यामध्ये एका भाजपच्या आमदाराला ताणून मारलं लोकांनी. त्याचबरोबर भाजपचा झेंडा घेऊन जाणाऱ्या लोकांना सुद्धा मारहाण केली. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSS बद्दल लोकांना किती राग मनामध्ये निर्माण झालाय लोकांच्या. तर यावरती आता धर्मेंद्र प्रसाद, त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांची अजून तरी प्रतिक्रिया काय आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांनी जो संसदेला घेरावा घालण्याचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये जे काय घडलं पोलिसांकडून, आता असा आरोप करण्यात येतोय की त्यामध्ये RSS आणि भाजपची काही लोक होती हातात काट्या लाट्या घेऊन आणि ते मारत होते विद्यार्थ्यांना. म्हणजे अशी चर्चा आता जोर धरलेली आहे. आणि तिथं जे जे दिसत होते सिव्हिल ड्रेसवरती त्यांचे फोटो लोकांनी काढून व्हायरल केलेले हेच आहे, जिथं दिसतील तिथं त्यांना चोपून काढा, असं या विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि नेमकं आता काय सुरू आहे, संतापाची जी लाट आहे देशभर उसळलेली आहे. या संतापाच्या लाटेमध्ये नेमकं काय घडतंय आता सध्या, म्हणजे बघा, देशभरातली जी चर्चा आहे ही भयानक टप्प्यात जाऊन पोहोचलेली आहे. आणि भयानक टप्प्यातलं हे आंदोलन सध्याचं सुरू आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर कशी मारहाण झाली तिथल्या मुलामुलींना, त्यांना कसं पोलिसांनी ठेवलं गेलं, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. ही परिस्थिती का उद्भवली मोदी सरकारवरती, तर या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. आणि आपण हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाच्या राजकारणामध्ये 2014ला नवीन पर्व सुरू झालं, ते म्हणजे नरेंद्र मोदींचं. मात्र त्या पर्वाला 12-12.5 वर्षातच ग्रहण लागताना आपल्याला दिसले. जे वादे केले होते, 2 कोटी युवकांना प्रत्येक वर्षी रोजगार निर्मिती करून दिली जाईल, महागाई कमी केली जाईल, पेट्रोल डिझेल हे सगळं कमी केलं जाईल, असं जे सगळं सांगितलं होतं, 15-15 लाख प्रत्येकाच्या खात्यावरती येतील, हे जे सगळे वादे केले होते हे अक्षरशः फडणवीस सरकार असेल, मोदी सरकार असेल, हे सगळं फेल ठरलेले आहे. या उलट आमदार खासदार फोडणे, विरोधकांवरती ईडीची CBIची धाड टाकायची, त्यांना ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात न्यायचं. भारतीय जनता पक्षाची 22 राज्यात सत्ता आहे आणि त्या 22 राज्यामध्ये 13 राज्याचे मुख्यमंत्री हे काँग्रेस पक्ष आणि इतर पक्षातून आयात केलेली लोक आहेत, ज्यांच्यावरती हजारो कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्यांनाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री असं बनवलं गेलेलं आहे, केंद्रीय मंत्री, काहींना राज्यपाल केलं गेलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच पक्षात घेऊन त्यांनाच मोठी मोठी पदं दिली गेलेली आहे. आणि हे सगळं आजचा तरुण उघडे डोळे बघून उघडे डोळे ठेवून सगळं पाहतोय. आणि यामुळं लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे. त्यातच करप्शन, मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन देशामध्ये वाढलेलं आहे. या करप्शनचा सुद्धा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे करप्शन, भ्रष्टाचार, त्याचबरोबर भाजपचे जे मोठे मोठे नेते आहेत, मोठे मोठे लीडर आहेत, यांची मुलं परदेशाला शिक्षणाला
आणि इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थित दिलं जात नाही, तर या सगळ्या गोष्टींमुळं तरुणांमध्ये प्रचंड नाराजगी पसरलेली आहे आणि या तरुणांनी सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा खोलला. देशामध्ये 127 वेळा पेपर लीक झाला. त्यातले त्यात धर्मेंद्र प्रसाद हे जे आता शिक्षण मंत्री आहेत, या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांच्या कार्यकाळामध्ये 90 वेळा पेपर लीक झालेला आहे. आणि या पेपर लीकच्या विरोधामध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरली आणि त्या तरुणाईला मारहाण करण्यात आली, मारझोड करण्यात आली. त्याचे काय आपल्याकडे व्हिडिओ आहेत, हे आपण बघू शकता. महिलांना कसं मारलं गेलं. आता हे देशभर व्हायरल झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे लोक असे संतापानं उठलेले आहेत, प्रचंड लोक रागवलेले आहेत. बघा कसं मारहाण केलेलं ह्या महिलेला. आता हा एक तरुण बघा, बघा हे ही परिस्थिती तरुणाईची झालेली आहे. आणि रस्त्यावरती मात्र आता बघा अशा पद्धतीने आपल्याला लोक दिसत आहेत, प्रचंड लोक रस्त्यावरती. हा सगळा जनसैलाब उतरलेला आहे मोदी सरकारच्या विरोधात. आता जर नरेंद्र मोदी सरकारनं धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा एकाच व्यक्तीचा घेतला असता तर ही परिस्थिती अशी हाताबाहेर गेली नसती. हाताबाहेर परिस्थिती जाण्याला सुद्धा हे मोदी सरकार जबाबदार आहे. आता हा विद्यार्थ्यांवरती जो हल्ला झाला त्याचे हे व्हिडिओ व्हायरल झालेले सगळीकडे, देशभर व्हिडिओ. हे ही अवस्था सध्या जंतर मंतरची झालेली आहे दिल्ली. बघा 2012-13 सालापासून जंतर मंतरवरती अण्णा आंदोलन सुरू झालं होतं आणि बघा हे आपलीच लोक आपल्या लोकांना मारहाण करतात. ही अवस्था देशाची झालेली आहे. देशभर आंदोलन पेटलेलं आहे. 2012-13 साली जे अण्णा आंदोलन सुरू झालं होतं अण्णा हजारेंच्या कार्यकाळामध्ये, ते आंदोलन काँग्रेस सरकार घालवण्यापुरतंच होतं की काय असं लोकांना वाटायला लागलं. काँग्रेसचं सरकार गेलं, 12-12.5 वर्ष झालं काँग्रेसचं सरकार जाऊन. 12-12.5 वर्षातच भारतीय जनता पक्ष आणि RSSनं जे काम केलं, चुकीची सगळी कामं, त्या कामाच्या विरोधामध्ये लोकांचा जनसैलाब उसळलेला आहे. आता हा जनसैलाब इथपर्यंतच थांबलेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतील. सगळीकडे आपल्याला दिसतंय की आंदोलनच आंदोलन आहेत. बघा सगळीकडे तुम्ही कुठं बी जावा, देशभर आंदोलन. मुंबई असेल, नागपूर असेल, बिहार असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल किंवा कुठलंही राज्य असेल, त्या राज्यांमध्ये सगळे आंदोलन सुरू आहेत आता. आणि छोटी मोठी आंदोलन नाही, लाखो लोक रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत. बघा हा जंतर मंतरवरचा रात्रीचा व्हिडिओ पहा. बघा हे जनसैलाब अक्षरशः लोकांचा उसळलेला आहे. आणि त्या आंदोलनामध्ये ही मुलगी तिनं आपलं म्हणजे तिचा पोलिसाच्या लाठीमारामध्ये मृत्यू झाला, जीव गमावला तिनं, परंतु तिचं बलिदान वाया जाणार नाही असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा येत नाही शिक्षण मंत्री, तोपर्यंत तिथून हलणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे.
तर तुम्हाला आता हे दुसरं पण मी दाखवतो की आता हे आंदोलनाची अपडेट अगोदर मी तुम्हाला सांगतो. आता आज 23 जुलै आहे आणि जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आता हे मी थोडी अपडेट सांगतो आणि यानंतर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला कसं ताणून ताणून मारलंय बिहारमध्ये काल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा झेंडा जरी कोणाच्या हातात दिसला तरी लोक पाडू पाडू मारायला लागलेत. तसंच ज्या ज्या पोलिसांनी काल लाठी हल्ला केला, मारलं, त्या पोलिसांना ताणून ताणून मारलं जाते. परत सगळ्यांचे फोटो काढले गेलेत विद्यार्थ्यांकडनं आणि तो दिसला की त्याला मारहाण केली जाते. म्हणजे किती भयानक परिस्थिती झाली बघा. आजचा अपडेट असा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून ते आंदोलन सुरू आहे आणि नीट पेपर लीक प्रकरणावरून धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्यासाठी आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये देण्यात यावे अशी सुद्धा मागणी या विद्यार्थ्यांची आहे. आता काल जो संघर्ष झाला सोमवारी, चलो संसद मार्ग, यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला, झटापटी झाली. यामध्ये पोलिसांच्या म्हणण्यानुसार 118 पोलिस जखमी झाली आणि पोलीस कर्मचारी, तर 60 आंदोलक जखमी झाले. 21 वर्षीय जी महिला आहे, मुलगी आहे, विद्यार्थिनी RML रुग्णालयात ICU मध्ये आहे आणि ती व्हेंटिलेटरवरून होती ती, आणि एकाचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे हे सांगण्यात आलंय. आणि पोलिसांनी मात्र FIR दाखल केली. 5 लोकांवरती FIR दाखल केली. जवळपास 70 लोकांना आतापर्यंत अटक केलेली आहे या आंदोलनाच्या दरम्यान. आता बघा, दिल्लीचं जे मेट्रो आहे त्या मेट्रोवरती पोलिसांनी कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवली आणि मेट्रो बंद केलेली आहे. म्हणजे लोकांना इकडे तिकडे ये जा करता येऊ नये, दुसरे लोक येऊ नयेत म्हणून पोलिसांनी मेट्रो सुद्धा बंद केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता राजकीय पक्षांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जे विद्यार्थी जखमी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसंच समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी सुद्धा विचारपूस केली. तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना फोन केला. त्याचबरोबर बघा, CJPचं जे शिष्टमंडळ आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री जे आहेत JP नड्डा यांची भेट घेतली होती आणि त्यांना पुन्हा दुपारी 12 वाजता चर्चेसाठी बोलवलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत ह्याचा राजीनामा येत नाही JP नड्डाचा, तोपर्यंत आम्ही चर्चा सुद्धा करणार नाही आणि आंदोलन सुद्धा थांबवणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. आता जे हवामान कार्यकर्ते म्हणजे सोमंग वांगचुक यांना जे दवाखान्यात जबरदस्तीनं ऍडमिट केलेलं आहे, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना मेदांताला हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि काही खासदार सुद्धा त्यांना जाऊन भेटलेले आहे की उपोषण सोडावं म्हणून. मात्र त्यांनी अद्याप तरी उपोषण सोडलेलं नाही. आता CJPचे जे अभिजित दिपके आहेत यांनी असं सांगितलेलं आहे की धर्मेंद्र प्रसाद याचा राजीनामा होईपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही, असं धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्यावरती अभिजित दिपके यांनी आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे राजीनामा द्या मगच चर्चा करू अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर आता या पोलिसांनी जी मारहाण केली, या मारहाणीच्या विरोधामध्ये प्रचंड लोकांमध्ये राग आणि संताप उसळलेला आहे. आता लोकांनी बघा, बिहारच्या पाटण्यामध्ये सुद्धा आंदोलन चालू होतं. आता हे ज्या पोलिसांनी मारहाण केली बघा, त्या पोलिसांना आता लोक मारायला लागले. बघा, पोलीस दिसला की लोक हाणायला लागले. मग तो CRPF असू द्या, PRPF असू द्या, कुठला बी जवान असू द्या, म्हणजे आंदोलनकर्त्यांचा जो उद्रेक आणि संताप आहे हा जबरदस्त झालेला आहे या ठिकाणी. आता हा जो आहे यानं लई पोरांना मारलं होतं, त्याला सुद्धा तानो मारलाय. आता बघा, हे आंदोलक हिंसक वळणावरती कसं जाऊन टाकलेलं.
दिल्ली पोलीस मधला आहे असं सांगण्यात येत होतं. सिव्हिल ड्रेस वरती आहे आणि त्यानं अनेक विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. तर त्याला सुद्धा मारहाण झाली. बघा कशी मारझोड झाली हे आपण बघू शकता. त्याचबरोबर बघा आता आमदारांची अवस्था अशी झालेली आहे की बघा पटण्यामध्ये बिहारच्या पटण्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनादरम्यान एक आमदार भारतीय जनता पक्षाचा तिथून चाललेला होता. आता त्यानं तिथून जायची काही गरज नव्हती. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, देशामध्ये तीव्र संताप वाढलेला आहे, तर अशा ठिकाणी जाणं टाळायला पाहिजे होतं. मात्र आमदार महोदय भारतीय जनता पक्षाची जी गुरमी अंगात आहे त्या गुरमीत ते तिथून चालले विद्यार्थ्यांना दिसलं. आता त्या विद्यार्थ्यांनी बघा आमदार महोदयाची बघा ते बीजेपीचा नेता आहे छात्रों द्वारा है, बीजेपी के नेता के अंदर बैठे हुए और छात्रों का आक्रोश है। वो सब देखिए छात्र पूरी तरह से नाराज है और ये हम तस्वीरें आपको दिखा रहे हैं। देखिए किस तरह से ये इनका ड्रेस हुआ हमारे देखिए बीजेपी तानून मारलंय एकाला. क्षतिग्रस्त किया गया है, नेता वहां से भाग निकले हैं। देखिए पूरी तरह से जो छात्र है वो आक्रोशित है। छात्रों का कहना है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना चाहिए। देखिए बीजेपी के नेता की एक गाड़ी है जिसे छात्र पूरी तरह आक्रोशित है। छात्रों का कहना है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना चाहिए। ये तस्वीर हम आपको दिखा रहे हैं। देखिए कि बीजेपी के नेता है वो जाम में फंसे हुए. बीजेपीच्या नेत्याची गाडी फोडली अक्षरशः. तर आता आपण तुम्हाला हे दाखवतो, अजून दुसरा एक व्हिडिओ दाखवतो. भाजपचा नेता लोकांचा उद्रेक आहे, संताप आहे आता भाजपच्या विरोधात. जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप मिरवत होतं आणि जे भाजप सांगत होतं की जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्या पक्षाची आज देशात 12.5 वर्षाची अवस्था झाली. बघा ही अवस्था बघा. एक भाजपचा झेंडा घेऊन चाललेला माणूस होता, अक्षरशः त्याला अडवून ताणून मारला लोकांनी. हो का बीजेपी वाले से झंडा छीन लिया गया. जो प्रोटेस्ट हो रहा था स्टूडेंटों का वो इसमें है कि बीजेपी के झंडा लेकर के पहुंचे हुए थे, उनसे स्टूडेंट छीन लिया है. और देखिए सीधा आपको दिखा रहे हैं उनका गाड़ी गिर गई है. देखिए कैसे आता हे अशी परिस्थिती झाली की भाजपचा माणूस दिसला की लोक हाणायला लागले. त्याच्यामुळे भाजपमध्ये असे भयभीत झालेत सगळे आमदार खासदार की कवा कोण येणं मारून. बघा बीजेपी के झंडा लेकर आए हुए थे, सीधा कौन दिखा रहा है. देखिए उनका देखिए कैसे मोटरसाइकिल गिर चुकी है. देखिए सीधा आपको दिखा रहा है. देखिए स्टूडेंट बघा विद्यार्थ्यांनी कसं मारहाण केली ह्या सगळ्यांना. म्हणजे सध्या देशातली जी परिस्थिती आहे किती भयंकर बनलेली आहे. आता राहुल गांधी यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान सुद्धा राहुल गांधी चांद सितारा बघा आज ले ही लेते हे पटण्यामधलं आंदोलन कालचंच आहे भाजपचं विद्यार्थ्यांचं. भाजपच्या आमदाराला हो का ताणून मारलंय. बघा भाजपचा आमदार आहे त्याला ताणून मारलाय लोकांनी. आता हे बाहेर पडणं सुद्धा यांना मुश्किल झालेलं आहे भाजपच्या लोकांना. हे आपण पाहिला असेल व्हिडिओ. आता राहुल गांधीला ज्या वेळेस उचलून घेऊन गेले पोलीस आंदोलन दरम्यान, त्या आंदोलनाचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल. आता हे बघा पोलिसाला मारहाण. म्हणजे पोलिसाची जी इज्जत होती विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये डोळ्यामध्ये ती पूर्ण घालवलेली आहे पोलिसांनी. पोलीस हा जनतेचा दुश्मन आहे असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. बघा कशा पद्धतीने मारहाण केली गेली त्याचं हे उदाहरण आहे. तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ दाखवतो. बघा भाजपचा आमदार आहे, आमदाराची गाडी
बघा ताणून धरले लोकांनी गाडी बघा हे म्हणजे लोकांचा राग एवढा झालाय फार पोलीस असू द्या कोणी बी असू द्या लोक धरून त्याला मारहाण करायला लागले बघा बीजेपी के एक नेता की गाड़ी है जिसको पटना में तोड़ दिया गया देखिए तो बघा हे पटना में देखो तो ये तो कोई बोला कि ओ भाई यहाँ पे देखिए धर्मेंद्र प्रधान जी यहाँ पे सुबह हुए यहाँ पे धर्मेंद्र प्रधान जी यहाँ सुन के बैठे हुए देखिए धर्मेंद्र प्रधान जी यहाँ पे देखिए कितना भी बघा आज लोक रस्त्यावर उतरले ती आणि बघा गोदी मीडिया जो आहे त्या अँकरला अक्षरशः लोकांनी मारलं निवार दोहाधार बॅटिंग केली लोकांनी म्हणजे मीडिया जे आहे गोदी मीडिया यांनी सुधारलं पाहिजे आता तरी लोक मारायला लागलेले त्यांच्या लोकांना म्हणजे देशामध्ये मोदी शहांची जी तानाशाही आहे त्या तानाशाहीच्या विरोधामध्ये लोक आता अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत बघा ही अवस्था झाली आहे बघा हे आमदार महोदय बघा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार बघा कपडे फाटवस तर हाणलं लोकांनी बघा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत कसे घाबरून पळाले लोकांनी मारहाण करण्यात इस तरीके से नेताजी को नहीं मारना चाहिए हे भाजपचे आमदार महोदय इसका भी बाल बच्चा है लेकिन ये अपने बाल बच्चा विदेश में पढ़ाता लिखाता हम तर बघा ही अवस्था आहे आता भारतात झालेली आहे म्हणजे आमदार खासदारांना तसं मारहाण केलं जातं त्यात हे पंजाबवरून सुद्धा हे सगळे शीख बांधव आलेले मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत बघा हे आता या आंदोलनाच्या दरम्यान बघा जंतर मंतरवर तर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये सारखं सुरू आहे बघा सारखं म्हणजे जंतर मंतरवरती कंटिन्यू पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची पोलीस जर काठी घेऊन आला तर विद्यार्थी त्याचीच काठी घेतात आणि त्यालाच बेदम मारहाण करतायत आता यामध्ये मित्रांनो झालंय काय दुसरी एक गोष्ट अशी आहे की बघा भारतीय जनता पक्षाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे मात्र भाजपचे जेवढे नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांची मुलं बाहेर देशात शिक्षणाला हे जे शिक्षण मंत्री महोदय आहेत धर्मेंद्र प्रसाद यांची सुद्धा मुलं बाहेर देशात शिकायला येते आता कुणाकुणाची मुलं महत्वाच्या काही नेत्यांची मी तुम्हाला नावं सांगतो तसं पाहता जवळपास 200-250 भाजपच्या नेत्यांची मुलं हे बाहेर देशात शिकायला आहेत त्यापैकी मी तुम्हाला जे मंत्री महोदय आहेत त्यांच्या मुलांची नावं सांगतो बघा एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत त्याचा मुलगा अर्जुन जयशंकर हा न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये BA ची पदवी घेतोय म्हणजे इथलं शिक्षण चांगलं नाही म्हणून ते इतर देशामध्ये शिकायला गेलेला आहे आता ध्रुव जयशंकर हा त्यांचा मुलगा आहे अर्जुन जयशंकर दोन्हीच्या दोन्ही मुलं बाहेर देशामध्ये शिकायला गेलेली आहेत तसंच या देशाचे वित्तमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सुद्धा निर्मला सीतारामन जे आहेत त्यांची मुलगी वंगमयी पराकला ही सुद्धा बाहेर देशामध्ये आहे त्याचबरोबर पियुष गोयल जे वाणिज्य मंत्री आहेत ते पियुष गोयल वाणिज्य मंत्री आहेत त्यांचा सुद्धा मुलगा जो आहे हा बाहेर देशामध्ये शिकाय आहे तशीच त्यांची मुलगी सुद्धा राधिका ही सुद्धा बाहेर देशात शिकायला आहे धर्मेंद्र प्रसाद आता जे शिक्षण मंत्री आहेत त्यांची सुद्धा मुलगी नवमिशिका प्रधान ही बाहेर देशामध्ये शिकायला आणि लोकांनी तिला एवढं ट्रोल केलं की आता तिचं इंस्टाग्राम अकाउंटच बंद करून टाकले आता राजनाथ सिंग संरक्षण मंत्री त्यांचा मुलगा सुद्धा नीरज सिंग हा बाहेर देशात शिकायला आहे शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री त्यांचा मुलगा कार्तिकीय चौहान हा बाहेर देशात शिकाय ज्योतिरादित्य सिंधिया जे दळणवळण मंत्री त्यांचा मुलगा महाआर्यमान सिंधिया हा बाहेर देशात शिकायला आहे गजेंद्र सिंग शेखावत सांस्कृतिक आणि पर्यटक मंत्री यांची सुद्धा मुलगी सुहासिनी शेखावत ही बाहेर देशात शिकाय JP नड्डा जे आरोग्य मंत्री त्यांचा मुलगा हरीश नड्डा हा सुद्धा बाहेर देशात शिकाय हरदीप सिंग पुरी हे पेट्रोलियम मंत्री त्यांची मुलगी तिलोत्तमा
पुरी ही सुद्धा बाहेर देशात शिकायला आहे. तर स्मृती इराणी त्यांची मुलगी सुद्धा बाहेर देशात शिकायला आहे. शनेला इराणी, रविशंकर प्रसाद माजी कायदा मंत्री, त्यांचा मुलगा सुद्धा आदित्य शंकर हा बाहेर देशात शिकाय. पर्यटक मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुलगी सुद्धा अपूर्वा जावडेकर बाहेर देशात शिकायला आहे. म्हणजे ह्या देशामध्ये केंद्रामध्ये जे जे मंत्री आहेत त्या सगळ्यांची मुलं मुली हे बाहेर देशात शिकायला. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तिथले मंत्री आहेत, त्यांची मुलं मुली सुद्धा बाहेर देशात शिकायला. म्हणजे ह्यांची मुलं बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण घेणार आणि इथं मात्र हे गोरगरिबाची पोरं इथं शिकणार आणि इथली शिक्षण व्यवस्था बिघडून टाकणार. म्हणजे आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था खराब आहे म्हणून ह्या लोकांनी आपली मुलं बाहेर देशामध्ये शिक्षणाला पाठवली ती. म्हणजे हे काय आहे देशात? आणि याचाच आता उद्रेक झाला. ह्याच लोकांना ट्रोल केलं जाते की तुमची मुलं बाहेर देशात शिकाय, मात्र आम्ही इथं शिकतोय तर शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही, पेपर लीक होतोय. म्हणून हे विद्यार्थी सगळे आंदोलन करीत होते आणि त्या आंदोलनाला हिंसक आंदोलन बनवण्यात भाजपचाच हात आहे आणि हा भाजपचाच हात आता ह्याच्यामध्ये पळताना आपल्याला दिसतोय. म्हणजे जिथं जिथं आमदार दिसतोय, खासदार दिसतोय, लोक मारायला लागलेले. पाटण्यामध्ये भाजपच्या आमदाराला ताणू मारलं, भाजपच्या जिल्हाध्यक्षाला ताणू मारलं. भाजपचा नेता जिथं दिसतोय तिथं लोक मारतायत. भाजपचा हातात झेंडा जरी एखाद्याचा दिसला तरी सुद्धा विद्यार्थी मारायला लागलेले आहेत. म्हणजे देशाची अवस्था नेमकी काय झालेली आहे, देश कुठल्या वळणावरती गेलेला आहे हे या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.